औसा तालुक्यातील भादा गावामध्ये दिनांक 5 जानेवारी रोजी भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। या शिबिराबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। श्री गुरुदेव आनंद श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य दक्षिण पीठ नाणीसधाम या पीठाच्या वतीनं जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील ह्या रक्तदानाचं महायज्ञ म्हणजे महाकुंभ आयोजित करण्यात आलेला आहे। 4 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 या काळामध्ये संबंध जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्र देशात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचा ज्या ठिकाणी संप्रदाय आहे त्या संप्रदायाच्या वतीनं हा रक्तदानाचा महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे। त्याच्याच अनुषंगाने येणाऱ्या 5 तारखेपासून 19 तारखेपर्यंत औसा तालुक्यामध्ये औसा तालुका संप्रदायाच्या वतीनं हा महारक्तदान यज्ञ सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यानिमित्तानं येणाऱ्या 5 जानेवारी 2025 रोजी म्हणजे उद्याच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या वतीनं भादा या गावी आम्ही रक्तदान महायज्ञ सुरुवात केलेली आहे। त्या रक्तदानासाठी आपल्या पंचक्रोशीतील म्हणजे भादा पंच जिल्हा परिषदच्या अंतर्गत जी काही पंचक्रोशी येईल त्या गावातील सर्व सुजान बंधू भगिनी सर्व असणारे सांप्रदायिक भक्तगण जगद्गुरु नरेंद्राचार्य माऊलीवर प्रेम करणारे सर्व हिंदू भाविक भक्तगण या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण ह्या महारक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवावं। रक्तदान करण्याचे फायदे काय तर रक्तदान केल्यामुळं सगळ्यामध्ये आपल्यातलं अल्युमिनिया ह्युमोनिया ब्लड कॅन्सर किडनी विविध जे आजार आहेत ह्या आजाराला बळी पडणारे जे काय आपले गरीब बांधव आहेत त्यांना या रक्तदानाच्या माध्यमातून मदत होते। आणि रक्त हे असं आहे की कुठेही निर्मिती करू शकत नाही। आता आपण विज्ञान युगामध्ये वावरतोय, विविध आपण आजारावर उपचार करू शकतो, वेगवेगळे असणारी निर्मिती करू शकतो, पण रक्ताची निर्मिती करण्याची मशिनरी अद्याप तयार नाही। म्हणून रक्त हे मानवाकडूनच त्या ठिकाणी दिलं जाते। आणि जगद्गुरु नरेंद्राचार्य माऊलींनी सांगितलंय तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा। या युक्तीप्रमाणे आपण रक्तदान शिबिर या ठिकाणी करतोय। कारण आपला जन्म झाला आहे कशासाठी झाला आहे की परोपकारी भूमिकेच्या माध्यमातून दुसऱ्याला मदत करण्याच्या माध्यमातून। म्हणून आपण जीवनामध्ये काम करत असताना या ठिकाणी संप्रदायाच्या माध्यमातून तर आपण सेवा करतोय, पण ही मोठी सेवा मोठं यज्ञ या ठिकाणी आपण करतोय। म्हणून या रक्तदानाचं महायज्ञामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवायचे। तसंच संप्रदायाच्या वतीनं आमची हेल्पलाईन आहे आणि हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करतोय। कारण संबंध महाराष्ट्रामध्ये तर आपण कुठे जरी गेलो तर त्या ठिकाणी लातूर त्याच्यानंतर पुणे जावा, मुंबई जावा, छत्रपती संभाजीनगर जावा, त्या ठिकाणी आपला हेल्पलाईन क्रमांकाला जर आपण फोन केला तर त्या ठिकाणी आपल्या ब्लड नीडच्या माध्यमातून आमचा युवक त्या ठिकाणी जातो आणि रक्तदान करतो मोफत। ती बी काही कसल्याही प्रकारची चार्ज न घेता। त्याचा हेल्पलाईन नंबर आहे 9619 71 004 म्हणजे 961971 004 ह्या नंबरला तुम्ही कॉल केला तर आमचा युवक त्या ठिकाणी येतो आणि रक्तदान करतो। कोण्या जातीचा आहे, कोण्या पंथाचा आहे, कोण्या गोत्राचा आहे हे ओळखलं जात नाही। दान करायचं म्हणून त्या ठिकाणी दान केलं जाते। हीच शिकवण जगद्गुरु नरेंद्राचार्य माऊलींनी दिली आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा। तर भादा येथील ठिकाण आहे ठिकाणीच कोणतं ठिकाण आहे हरिहर मंदिर आपल्या ग्रामपंचायतच्या शेजारी। तर या ठिकाणी सर्व गुरुबंधू गुरुभगिनी सांप्रदायिक भक्त आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की या ठिकाणी आपण रक्तदानासाठी उद्या सकाळी 7:30 वाजल्यानंतर उपस्थित राहावं। दिवसभर या ठिकाणी रक्तदानाला सुरुवात होणार आहे। तर महायज्ञामध्ये आपला सहभाग नोंदवा आणि गुरुदेवांच्या या कार्यामध्ये आपलं असणारं दान या ठिकाणी महादान रक्ताचं द्यावं अशी विनंती करतो। श्री गुरु।